प्रेक्षकांच्या भेटीला रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मॅगी 11 तर दुसऱ्या बाजूला जय भोले क्रिकेट क्लब अहमदनगर गाव. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल सलामीसाठी सलामीवीर अनंत वाघ आणि साहिल भाऊ पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अनंतासाठी. पहिलाच बॉल व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावेनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन करत असताना अनंत वाघ अर्थातच मॅगी क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणजे अनंत वाघ. तर दुसऱ्या बाजूला देखील अंबरनाथ मध्ये ज्या खेळाडूची चर्चा असते असे आमचे भाऊ पाटील. भाऊ पाटील तयार मॅगीसाठी. बॉल पडल्यानंतर बॉडीवरती ब्लश. डॉट बॉल. अनंताला डॉट बॉल फेकला. भाऊ पाटील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी भाऊ पाटील देखील करतात मैदानाच्या आतमध्ये. सरचे 2 बॉल. अनंत वाघ सारख्या खेळाडू तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत. विस्फोटक फलंदाजी करणं ही त्याची ओळख आहे. फुलर लेगचा बॉल. मुस्तावी स्टॉक. झेलची संधी आहे. सुदर्शन भोईनं टिपलाय. जेल देखील टिपलाय. दोन्ही पंच एकत्र येतील. थोडीशी चर्चा करतील. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. कोणत्याही प्रकारचा वगैरे नाहीये आपल्याकडे. यस क्रिटिकल डिसिजन आहे. त्यामुळे दोन्ही पंच एकत्र आले आणि दोन्ही एकत्र येऊन दोन्ही पंचांनी डिसिजन दिला की यस बॅट्समन आउट. अनंत वाघ इथनं परत बाहेर. पहिला धक्का लागतो इथनं मागे 11 टीमला. तिसऱ्या बॉल वरती भाऊ पाटीलला महत्वाची विकेट मिळाली. अनंत वाघची विकेट सुदर्शन भोईर यांनी पकडलेला झेल लॉंग ऑनला. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये. भाऊ पाटील साठी हा बॉल. बॅटच्या पट्ट्यात बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का हा प्रश्न आहे. पण बॉल चाललाय मिड विकेटच्या वरनं सीमा पार. रोहितनं पहिलाच बॉल वरती ठोकलाय. बिग हिट षटकार. पुढचा बॉल यू मिस साइड डेफिनेटली हिट. दांडीकून फलंदाज बाद. रोहितला इथनं परतावं लागतं. सेकंड विकेट डाऊन टीम. मॅगी 11 बॅट्समन आउट. नवीन बॅटर अरुण जातात तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. सध्या मागे वलवन संकटात आहे.
एखाद्याला संकट मोचन बनावं लागेल. बघा भाऊ पाटीलनं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. जरी षटकार आला तरी देखील लेंथ सोडली नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हा वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला आनंद कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाली, पण तो इथनं देखील ही सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 9 धावा, 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, टीम मॅगी 11. नवीन बॉलर सुनील, पहिलाच बॉल बॅटशी कळा, बॅटशी टॉपेज, रोमांस लँड मधनं बॉल, तब्बल या धावा देखील मिळतील 2. पुढचा बॉल, ह्या वेळेस इन स्विंग पाहिला आपण. जवळ असं वाटलं की बॅटरला देखील वाटलं बॉल लेग स्टिकच्या बाहेर जाईल, पण तो बॉल पडल्यानंतर हलकासा स्विंग सीन होतं आणि डॉट बॉल होतं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बॉलर सुनीलला पाहतो, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल, बॉल तयार. यावेळेस बॉल चाललाय मिड विकेटला, बॉल देखील नशिबाची साथ देखील इथनं मिळते जय बोले अंबरनाथ गावाला, कारण स्वतःचा होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंड वरती सातत्याने सराव होत असतो आणि त्यानंतर या ग्राउंडची प्रत्येकी चोरवाट त्यांना माहिती आहे. अनेक सारे क्रिकेटपट्टू या खेळपट्टूवरती घडत असतात. अंबरनाथ म्हटलं तर फार कमी असे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात. आज अंबरनाथच्या नगरीमध्ये या पावन भूमीमध्ये हे क्रीडांगण पाहता आपण, गोळ भव्य दिव्य असं क्रीडांगण. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जातात, कॅच देखील पकडली आहे. कॅच ऑफ द मोमेंट, फलंदाज बाद, विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. मागे 12 मन पाठवा आपला 12वा प्रतिनिधी. नवीन बॅटर साहिल येतात मैदानाच्या आतमध्ये, सॉरी स्नेहल येतात बॅटिंग साठी. क्विक ऑन द रिक्स करण्याचा प्रयत्न, यू मिस साइड, डेफिनेटली हिट, देखील फलंदाज बाद. पुढचा दरवाजा बंद आणि मागून झाली चोरी, फलंदाज बाद.
नवीन बॅटर राकेश. राकेशनं बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरनं. पहिलाच बॉल फेस करत असताना ठोकला बिग हिट, षटकार, सिक्सर. आणि तो षटक क्रमांक 2 संपन्न होता. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती अंबरनाथ एक्सप्रेस भाऊ पाटील येतात. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक फेकण्यास सज्ज भाऊ पाटील. पहिलाच बॉल, बॉल चाललाय फ्लॅटेड स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर, ब्रिगेड षटकार, सिक्सर. पुढचा बॉल. यावेळेस 11 जणांनी खेळतात. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील वेगानं. बॅकअप साडे खेळाडू देखील वेगाने येतात. बघा रफ अँड टफ सामना म्हणून थोडीशी जिम्मेदारी देखील त्याच्यामुळे थोडस प्रेशराइज क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्ट्रायकरवरती फलंदाज साहिलला पाहताय जो आघाडीला गेला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 27 धावा धावफलकावरती. यावेळेस हलक्या फटका ड्राईव्ह करतात. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला देखील भाऊ पाटीलला. डॉट बॉल होता. जरी षटकार आला तरी देखील भाऊ पाटील कोणत्याही परिस्थितीत कसला नाहीये. कारण एखाद्या खेळाडूवरती जर पहिला वेळी षटकार आला तर कदाचित त्याची लेंथ थोडी बिघडते. परंतु भाऊ पाटीलची लेंथ कुठल्या स्पॉटचा वारंवार आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल वॉकल मध्ये फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. हलकीशी कडा बॉल स्लिपर गलीमधनं थोडव्यांच्या दिशेनं तिथे नितीन उपस्थित होत. सिंगल स्ट्राईक देखील रोड होते. राकेश स्ट्राईक एंड वरती येतात. चार बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक 3 पाहता आपण. ओव्हर नंबर 3. भाऊ पाटील तयार हाय वाईन कडनं. मध्ये फेकला. बाटाम पाठचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर बॉडीवरती फ्लश. बॉल चाललाय गलीमधनं स्क्वेअर लेगला. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता 29 धावा धावफलकावरती. टीम मॅगी 11 अनंत वाघ यांच्या नावाने आज संघाची आज अमरनाथ नगरीमध्ये नक्कीच ओळख आहे. त्याच नंतर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडू देखील आपण खेळताना पाहिलं. विकेट करण्याचा प्रयत्न. बाटाम पॅटचा संपर्क नाहीये. पण आम्हाला सांगतात की हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. शांत असं वातावरण आपण पाहता कुठल्याही बाजूने कोणताही आवाज सुरू नाहीये. कारण रफ अँड टफ हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. भाऊ पाटीलचा हा बॉल लेन्थ चांगली आहे. एक्स्टिकच्या अग्नीवरून गेला बॉल. डॉट बॉल होतोय आणि षटक क्रमांक 3 देखील संपन्न होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम मॅगी 11.
नवीन बॉलर जीतचा मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात राकेश शिवी बाद. वैसा बॉल मिड विकेटला चालला क्षेत्ररक्षक येतात चुकी झाली विकेट मध्ये चुकीला माफी नसतं बॉल चाललाय सीमा पार धावा मिळतील 4. नवीन बॅटर राहुल आला नॉस्टॅक वरती साहिल आघाडीला गेलेत बॅटिंग ट्रॅक वरती आता बॅटर देखील सज्ज हा ट्रॅकर पूल केलाय बॉल चाललाय मिड विकेटच्या वरन सीमारेषा पार विकेट षटकार. चाळीस धावा धावफलकावरती 40 ऑन बोर्ड बॉल तयार हा ट्रॅकर पूल केला पातळ स्ट्रोक हाही बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेनं सीमा पार षटकार. बॉल देखील सलगचा तिसरा षटकार 3 षटकार सलग आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळते 52 धावा धावफलकावरती चौथं षटक प्रगतीपथावर जीतला पाहतो आपण बॉल तयार ह्यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय पुढे ठेवलाय बॉल इथं जागा भरून खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाने केलाय षटक क्रमांक 4 संपन्न होतोय 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 52 धावा टीम बॅटिंग करत असताना मॅगी 11.
नवीन बॉलर अमोल येतात. पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉडीवरती फ्लश होतो आणि थर्डमॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. पहिलाच बॉल वरती सुरुवात चांगली केली आहे. बॉलर डेटवर असतात. स्लॉगर म्हणजे डेटवर 5 षटकांच्या मॅच मध्ये तर चौथा आणि 5वं षटक हे डेटवरचं षटक असतं. हनुमानचं षटक ज्याला म्हटलं जातं. ह्या ओव्हरमध्ये धावा बनत असतात आणि बनवाव्याच लागतात. सध्या तरी मॅगेलियन टीम अडचणीत होती. इथनं अडचणीतून बाहेर निघली. फायटिंग टोटल उभं केलं. यावेळेसचा बॉल पाठांपाठचा संपर्क नाहीये परंतु इथनं सिंगल मिळते. सिंगलच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 54 54 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेला सुद्धा फॉलोमध्ये बॉल अडवणूक केल्या. नेझरलँडचा बॉल अडवलाय देखील हा जवाब. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यस्थ आहेत जे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत नेटवर मध्ये. येस कदाचित एखादी पिस्टलची गोळी नक्कीच अडकवली आहे हातामध्ये बॉल समजून. आणि पोलीस म्हटलं तर ही अपाट मेहनत असते त्यांची आणि नक्कीच इथनं देखील त्यांनी आपलं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. अमोल अमोल सर येस अमोल सरांना पाहतो आपण ते मध्ये लाजवाब बॉलिंग करतात. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. 4 बॉल फेकलेत. शेवटचे 2 बॉल अकुटापाचा बॉल बाठांपाठचा संपर्क येतच नाहीये. बॉल पडल्यानंतर बॉडीवरती ब्लश होतो आणि इथनं विकेट देखील सेक्रिफाईस केली जाते. इथनं फलंदाज होईल बाद. शेवटचा बॉल धावसंख्या धावफलकावरती स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 56 56 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. एका बिगीट येईल यावेळेस प्रॉपरली बॉटम पार्ट मध्ये बॉल असं वाटतंय. स्टनचा वैध बॉल ने घेतला असं वाटतंय. कीपर देखील सांगतायत कदाचित. येस येस संपार डिसिजन सिंगल. येस सिंगल मिळते. सिंगलच्या मध्ये 5 षटक कंप्लीट होतात. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57. आता येणारे 30 बॉल आणि 58 58 धावेची गरज टीम जय बोले अंबरनाथला.
पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध झाली. आता सुरुवात इथनं पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मागे येऊन बनवल्यात 57 आणि 58 लक्ष. सलामीची जोडी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि अमोलला पाहता आणि बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये रोहित आलेत. पहिलाच बॉल वरती एका धाब्यानं धावफलक खुलं झाला. स्ट्राईक वरती अमोल. यावेळेसचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटम पाठचा संपर्क नाहीये. रोहित देखील सुरुवात चांगली करतो. फायटिंग टोटल उभं करणं गरजेचं होतं मॅगी 11 साठी. ते टोटल देखील उभं राहिला. शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. यावेळेसचा फटका, स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय कव्हरला, फिल्डर तैनात, एकच धाव. यावेळेसचा बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. नितीन साठी हा बॉल, बाद शिकारा, बॉल हवेत, डाऊन दी बॉल, बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावा इथनं मिळतात. 2 धावांपर्यंत तिथं थांबावं लागेल. 2 धावेच्या पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. 5 धावा धावफलकावरती. बॅटिंग साठी नितीन, स्ट्राईक वरती जे सलामीवीर आहेत. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल, परंतु इथनं दिशा देखील पाहावी लागेल. दॅट इज व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 पंचांना दर्शवतात. पुढचा बॉल, रोहित तयार. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फाटंपटचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर स्ट्रोकाच्या हातामध्ये विसावतो डॉट बॉल. नितीनला पाहतो आपण. 58 धावा इथनं बनवायच्या. सुरुवात चांगली करायची इथनं. स्टार्ट चांगलं मिळणं गरजेचं असतं. ह्यावेळेसचा बॉल, येस, नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केला. आयसीसी नियम क्रमांक 21 जो बीमर साठी वापरला जातो. यस, नो बॉल म्हणजे इथनं फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉल वरती नितीनच्या बॅट मधनं कशा प्रकारच्या धावा येतील. ह्या वेळेसचा फटका, उडवला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी होणार नाहीये, परंतु फ्रीट असल्यामुळे हा झेलला किंमत देखील नाहीये. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं ओव्हर नंबर 1 कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. येणारे 24 बॉल विजयासाठी 50 धावेची गरज. बॉलिंग साठी आता आमिर, षटक क्रमांक 2, 24 मध्ये 50 ची गरज आहे.
आमिर तयार. नितीनसाठी हा बॉल. बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. थोडीशी खराब क्षेत्र देखील पाहायला मिळते आणि इथनं 2 धावा देखील कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण दुहेरी अंक पाहू शकता. 18 धावा धावफलकावरती. बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचा बॉल. वेगवान बॉल. बॉल पडल्यानंतर खालीच राहिला आणि इथनं डॉट बॉल आला. बॉल तयार. ह्या फटका व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला बॉल आवडतो. लॉंग ऑफला बॉल आवडतो. 1 झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. शांत सुरुवात आहे परंतु नितीन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर अमोल देखील आहेत. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. बनतील का एवढ्या धावा? डिफेन्स देखील होतील का? बॉल तयार. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉटम पाठचा आहे का? हा देखील आता इथनं प्रश्न निर्माण झाला. येस, दोन्ही पंच देखील आमच्या एकमेकांची चर्चा करतायत. येस, नो डाऊट. विकेट. येस, विकेट दिली गेली. पाठची कडा लागली. कारण अनंता वाघ ज्या वेळेला कॉन्फिडन्स मध्ये पाहिले ना आपण, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित पाठची कडा असेल आणि त्यांचा कॉन्फिडन्स देखील त्यांना सांगतोय की येस, बॅट्समन आउट आहे. इथनं म्हणजे पहिला धक्का लागतोय. विकेटचं पतन होता जय बोले अंबरनाथ टीमला. पहिला धक्का. नवीन बॅटर गजानन. हवाचा बॉल. बॅटची कडा. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. अनंत वाघ बॉल पर्यंत वेगाने पोहोचतात. एकच धाव मिळते. आणि षटक क्रमांक शेवटचा बॉल बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती. शेवटच्या या बॉल वरती एकाच मोठा फटका येईल का? येणं देखील गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा. या ओव्हरमध्ये देखील बॉलर चांगली सुरुवात करतात. 5 चेंडू खेळत आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटम पाठचा संपर्क नाही येत ना. आला डॉट बॉल. षटक देखील दुसरं संपन्न होते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा.
आणि आता विजयासाठी येणारे 18 बॉल 46 धावेची गरज. बॉल बॉल एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. ह्या बॉल चांगला बॉल. ह्या बॉलची पिचिंग देखील चांगली आहे. ह्या बॉल खराब बॉल. दिशाहीन गोलंदाजी. बॉलर तयार. बॅटिंग साठी गजानन आणि इतना भीमर. नो बॉलचा इशारा पंच करतात. टीव्ही लाईनची वार्ता उघडा डोळे नीट पहा नीट. येणारा बॉल आहे फ्रीट आणि इतना फ्रीटच्या बॉल वरती किती धावा येतील. गजानन ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल सपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न, जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. अनंत वाघ थोडेसे खराब क्षेत्ररक्षण आणि तिथनं वाईट +2. वाईट +1 म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. फ्रीटचा बॉल. नितीन बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत. या झेलला किंमत नाहीये कारण फ्रीटचा बॉल आहे स्वतःला चोकून ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. अनंत वाघनं प्रयत्न देखील चांगले केले परंतु प्रयत्नाला यश आले नाहीये. इथनं धावायला तिसरा धाव्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम नितीनने देखील केलं. 3 धावा मिळतात. 3 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा. पुढचा बॉल गजानन साठी. हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉटम बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल होतो. ह्यावेळेसचा बॉल नो बॉल घोषित केला पंचांनी. क्षेत्ररक्षक धावतात. बॉलला पकडतील, फेकतील. इथनं नो +2 म्हणजे 3 धावा मिळतील. 3 धावाच्या मध्ये धावफलकात 3 ने पुढे सरकत 26 धावा. 26. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. रोहितला पाहता आपण. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं. बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील चांगला आहे. या बॉलची लेंथ देखील चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल. रोहित तयार. यावेळेसचा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. डाऊन द फिल्डर बॉल खाली. चुकी होणार नाहीये. गजाननची विकेट मिळते. दुसरा धक्का लागतो इथनं. जय बोले अंबरनाथ टीमला. विकेटचं पतन.
26 धावा धावफलकावर करते आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 32 धावेची गरज. 12 बॉल 32 धावेची गरज आहे विजयासाठी. इथनं 16.00 सरासरी ही प्रत्येकी षटकामध्ये गाठायची आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, पॅटर्न पाठचा संपर्क नाहीये. हाही बॉल चांगला आहे. या बॉलवरती देखील एकही धाव नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश येतात. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती राकेश यांना पाहतो आपण. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. राकेशने सुरुवात चांगली केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेटला. बॉल पर्यंत बॉल फिल्डर पोहोचतात. एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती आणि आता 31 धावेची गरज. अद्याप 31 धावा इथनं बनवायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं, इथलं संघाला देखील 12 मध्ये 30 ते 31 धावेची गरज होती, परंतु एक चौथ्या षटकामध्येच पूर्णपणे मॅच फिनिश केली होती तेजस म्हात्रेनं. आणि यातनं आता एखादा खवळा जिम्मेदारी घ्यावी लागेल. धावा बनवाव्या लागतील, कारण संघ सध्या आता अडचणीत आहे आणि धावा बनवणं गरजेचं. प्लस पॉइंट हा आहे का इथनं कोण धावा बनवेल, कारण 31 धावा बनवायच्या आहेत. बॉलर तयार होतात. बॉलर तयार. विकेट करता होतं बॅटची कडा. स्वतःच्या फॉलो मध्ये बॉलची अडवणूक देखील केली गेली आहे. फुलरलेनचा बॉल चाललाय डी पॉइंटच्या दिशेनं. येस, भीमर नो +2 म्हणजे या 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीनं 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती लागले गेलेत. समोरच्या दिशेने उडवला बॉलला. बॉल हवेमध्ये, बॉल देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सुनील शेवाळमधनं विकेट. षटकार. 36 धावा धावफलकावरती. 36 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल. बॉल तयार. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटन पाठचा संपर्क न किया. बॉल चालला स्लिपर गलीमधून कडमॅनच्या दिशेनं आणि एकच धाव. सदतीस धावा. 37 ऑन बोर्ड आपण पाहता. 20 धावेची गरज. 20 धावेची गरज आहे. 21 धावेची गरज आहे. 7 बॉल 21 धावा. हा बॉल निर्णय का? ह्या बॉलवरती एकाच जर मोठा फटका आला तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं व्हायला मिळेल. विकेट करण्याचा प्रयत्न. हा ही बॉल डॉट आहे. षटक क्रमांक 4 देखील संपन्न होत आहे आणि 4च्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता ती 37 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 बॉल 21 धावेची गरज.
पुढची मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाटील प्रतिष्ठान आणि हार्दिक पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू हार्दिक पॅकर्स आणि पाटील प्रतिष्ठान ह्यावेळेसचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक कॉटन बॉल यस फलंदाज बाद नवीन बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये आमचे छोटे बंधुराज बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत येस हार्दिक पॅकर्सचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतात येस हार्दिक पॅकर्सचे कॅप्टन देखील या त्याचनंतर पाटील प्रतिष्ठानचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतात आपण टॉस देखील करूया पहिलाच बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुकी होणार नाहीये विकेट मिळते येस टॉस देखील करूया आपण टॉस करतो आपण एका बाजूला हार्दिक पॅकर्स तर दुसऱ्या बाजूला पाटील प्रतिष्ठान